नमस्कार, मी रंजना, अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज रेसिपी घेऊन आलेली आहे नवीन डिंकाचा शिरा. तर चला आपण कढाई ठेवूया गॅसवरती. तूप गरम झालेलं आहे, त्यामध्ये डिंक घातलेला आहे. डिंकाला तुपामध्ये तळून घेते आहे. डिंकाचा शिरा मी कसा बनवते आहे ते बघा, पूर्णपणे व्हिडिओ बघा, त्याच वेळेस तुम्हाला कळेल का हे शिरा कसा बनलेला आहे आणि किती टेस्टी होते. कसा मस्त फुललेला आहे डिंक. त्याप्रमाणे आपण सर्व डिंक तळून घेऊया. तळून झालेला आहे. आता आपण हे बाकी ड्रायफ्रूट भाजून घेऊया. घेतलेली आहे बदाम, थोडा भाजून घ्यायचा, काजू पटकनच होते. कसा मस्त ब्राऊन कलर आलेला आहे काजूला. हे सर्व भाजून झालेले आहे. हे त्याच तुपामध्ये रवा भाजून घेऊया. थोडा रवा घातलेला, अर्धा कप. ब्राऊन कलर येईपर्यंत रव्याला भाजायचं. खूप खमंग आणि टेस्टी शिरा बनतो. कलर आला तेव्हा समजायचं का रवा भाजून झालेला आहे आणि त्याला असं ढवळत राहायचं, कारण पूर्णपणे पद्धतशीर सर्व एकत्र भाजल्या जाणार. झालेला आहे. आता याला काढून घेऊया. पावडर करून घेऊया. हे तळून घेतलेलं आहे, याचा आता पावडर बनवूया. हे बघा बारीक झालेला आहे. काजू बदाम बारीक करून घेते आहे. काजू बदाम बारीक करून घेतलेला आहे. कढाई ठेवूया गॅसवरती. तूप घालते आहे. हे सगळ्यात पहिले डिंक घालते आहे. डिंकाचं जे पीठ करून घेतलेलं आहे रवेदार, ते घातलेलं आहे तुपामध्ये. हे काजू बदाम पावडर तुपामध्ये घालते आहे. त्याचबरोबर ते रवा भाजून घेतलेला आहे ते घातला. तर सर्वांना एकत्र करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 कप पाणी घालते आहे. दूध पण घालू शकता तुम्ही. दूध नसेल पीत तर पाणी घालू शकता. यामध्ये साखर घालूया. 1 वाटी साखर घातलेली आहे. आपल्याला जेवढं गोड पाहिजे, फिक्क पाहिजे त्यानुसार साखर घालायची. कोणाला जास्त गोड आवडत नाही, कोणाला गोड जास्त आवडतं. अंजीर घातलेले आहे आणि 1 चम्मच विलायची पावडर, सेंट साठी पावडर घातलेला आहे. आपला डिंकाचा शिरा रेडी झालेला आहे. ड्रायफ्रूट आणि डिंक हे रोज मुलांना रोज सकाळी 1 चम्मच खायला द्यायचा, तर चांगलं असते मुलांना थंडीच्या दिवसाला देणं. तर नक्कीच हे रेसिपी बघा आणि बनवा आणि मला कमेंट करून सांगा. कुठं ठेवलं ते.